तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट बरी पुरे म्हणाल तो बरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट बरी पुरे म्हणाल तो बरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका बरो पोटे. आज देतो पोट बरी पुरे म्हणाल तो बरी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट बरी पुरे म्हणाल तो वरी. श्री करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्याच्यामध्ये देव आणि भक्ताचा संवाद आहे. ज्यावेळी देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर गोपाळ भगवंताच्या भेटी करता गेलेले. भगवंताच्या भेटी करता गेल्यानंतर त्यांनी भगवंताशी संवाद साधला की देवा आम्हाला फार दिवसापासून भूक लागली, फार दिवसापासून भूक लागलेली आहे. ती तुझ्याशिवाय देवा कोणी पूर्ण करणार नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहे. देव म्हणले हरकत नाही मी पूर्ण करतो, पण माझी काही अटे त्या तुम्हाला पाळाव्या लागतील. तुम्ही जर त्या पाळल्या तर मी तुम्हाला अगदी तुमच्या मुखातून पुरे शब्द येईपर्यंत खाऊ घालण्याची जबाबदारी माझ्यावर. असा देवभक्ताचा संवाद या अभंगामध्ये आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर नवनगर बागलकोट सर्व भाविक भक्त या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या उत्सवाचा आज समारोप आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे. उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. काल्याच्या कीर्तनाने. काल्याचं कीर्तन म्हणते की लोकांचा कालवा फार असतो बरं. लोकांचा कालवा फार असतो का. ती माणसं काल्याच्या कीर्तनाला येत नाही, ती येतात त्याच्याकडे. तेव्हा काला करावा आणि काल्याच्या कीर्तनाने समारोप करावा, त्याला अनुसरून ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा विधी आहे की भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, ज्या लीला केल्या त्याचं वर्णन करावं. भगवंतानी त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये जो गोपाळांच्या समवेत काला केला त्या काल्याचं वर्णन करावं आणि आपणही तो काला करून एकमेकाला वाटावा असा विधी आहे. आणि त्याला अनुसरून आता हा काल्याचा प्रसंग आहे. आणि काल्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने देवभक्ताचा हा संवाद आहे. ज्यावेळी परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, गोकुळच्या सुखा अंत पार नाही का. बालकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. त्या गोकुळामध्ये परमात्मा अवतीर्ण झालेले आहेत. सर्वत्र आनंदी आनंद आहे बरं. दोन कारण आहेत. एक, नंद राजाला मुलगा झाला म्हणून, राजाला मुलगा झाला म्हणून आनंद आहे. आणि साक्षात देव प्रकट झाले म्हणून आनंद आहे बरं. कुणी म्हणेल राजाला मुलगा झाला आनंद होतो, आपणही करतो आणि त्यात काय फरक, फार फरक आहे बरं का.
म्हणून नुसता नंद राजाचा पुत्र नसून तो साक्षात परब्रह्म त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला बघा. परब्रह्म निष्काम तो हा गवैया घरी वाक्या वाये अंधू कृष्णा नवनीत चोरी. साक्षात परब्रह्म त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे. तेव्हा सर्वांना आनंद 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 आहे बरं का. का आनंद आहे? ज्या अर्थी देव प्रकट झालेला आहे त्या अर्थी आपण जे मागावं ते देव आपल्याला देणार आहे. आपल्याला आपल्या ओळखीचा माणूस निवडून यावा, तो मंत्री व्हावा. लोक फटाक्या फार उडवतात का, आमचा माणूस आला, आमचा माणूस मंत्री झाला म्हणजे आपण हक्काने काही यांच्याकडे मागू शकतो आणि हे पूर्ण करणार. तोच आनंद त्या गोपाळांना झाला. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. की देव आमच्याकरता प्रकट झालाय. तो आपण जे मागावं आता ते देव देणार आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आमच्याकरता देव प्रकट झालेला आहे. तेव्हा आपण जे देवाकडे मागावं ते देव नक्की आपल्याला देणार बरं का. म्हणून सर्वांना आनंद. तेव्हा सर्व गोकुळवासियामध्ये असणारे ते गोपाळ. गोपाळ या शब्दाचा अर्थ आहे ज्यांनी इंद्रियांचं वळण केले त्याला म्हणतात गोपाळ. ज्यांनी इंद्रिये ताब्यात घेतले त्याला म्हणतात गोपाळ. ज्यांनी इंद्रियांना जिंकले त्याला म्हणतात गोपाळ. ज्यांची इंद्रिये ताब्यात आहेत त्यांनाच देव जवळ करतो बरं का. ज्यांची इंद्रिये ताब्यात नाही त्यांना देव जवळ करत नाही. असे गोपाळ. गो नाम इंद्रिय, पा म्हणजे पालन म्हणजे ताब्यात घेणं. म्हणून त्यांनी इंद्रियांना ताब्यात घेतलेले असे गोपाळ. आणि असेही गोपाळ भगवंताच्या भेटीला गेलेत. आणि भगवंताच्या भेटीला गेल्यानंतर भगवंताला सांगितलं, देवा खरंच आमच्याकरता तू अवतीर्ण झालास. तेव्हा आमची इच्छा आहे. अनेक जन्म गेले देवा, पण जे आम्हाला सेवन करायला पाहिजे होतं ते मिळालं नाही बरं का. मिळालं नाही. तेव्हा तुझ्या मागच्या अवतारात सुद्धा आम्ही तुझ्याबरोबर होतो. मागच्या अवतारात म्हणजे राम अवतारात हेच गोपाळ वानराच्या रूपाने होते. मागच्या अवतारात देवा तुझ्याबरोबर होतो, पण आम्हाला खायला मिळालं नाही. मिळालं ते झाडाचा पाला. आमच्या वाट्याला झाडाचा पालाच. तुझ्या संगतीमध्ये राहिलो, तुझं संग सुख भोगलं, पण देवा तुझ्या संगतीत खायला मिळालं नाही बरं. कारण वानराच्या रूपाने होतो. तेव्हा आता आम्हाला वाटलं आपण गोपाळाच्या रूपाने प्रगट झालोय, तेव्हा आता तरी खायला मिळेल, खायला मिळेल. आणि या भावनेनं देवा आम्ही तुझ्याकडे आलोय. देवाने विचारलं काय तुम्हाला हवं आहे? भाजी भाकरी पाहिजे का पुरी बासुंदी पाहिजे? देवा यातलं आम्हाला काहीही नको. आम्हाला यातलं काही नको. आम्हाला असं भोजन पाहिजे जे भोजन केल्यानंतर आम्ही तृप्त झालो पाहिजे. आम्ही भोजन केल्यानंतर तृप्त झालो पाहिजे. मग देवा असं कोणतं भोजन आहे ते तूच विचार करून आम्हाला दे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. देवा तूच आमच्या जीवनाचा विचार कर. आमचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे तेच आम्हाला दे बरं. भगवंतांनी विचार केला, ह्यांना ब्रह्मरस भोजनाची इच्छा आहे. आणि ब्रह्मरसाचं भोजन सेवन केल्यानंतर इच्छा ना मनुष्य तृप्त होतो बरं. तृप्त होतो. देवानी जाणलं हरकत नाही. तुमची इच्छा आहे ना, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. मग
पण काही माझं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल. काय ऐकावं लागेल? काय नाही म्हणले, जर तुम्हाला हे ब्रह्मरसाचं भोजन हवं असं वाटत असेल तर माझ्या माग माग यावं लागेल. तेव्हा तुझ्या मागं आम्हाला फिरणं शक्य आहे का? आमच्या घरात बायकापूर आहे, आमच्याकडे जनावर आहे, हां, त्या गायी सांभाळाव्यात का तुझ्या मागं मागं फिरत? तेव्हा तू मोकळा आहेस, तुला कोणाचं बंधन? आम्हाला बंधन आहे. हां, आम्हाला कीर्तनाला यायचं तर घरी विचारून यावं लागतंय, नाही का? तसं आम्हाला पाठवत नाहीत, पण नुसतं विचारू नये. आम्ही सांगून येतोय 10 ते 12 कीर्तन आहे, 12ला संपेल, 12:30ला घरात येतोय. तेव्हा तू मालकच आहे, तुला कोणी विचारणारच नाही. आणि तुझ्या मागं मागं आम्हाला फिरणं शक्य आहे का? देव म्हणले ते काही असो, माझ्या मागं यायला तुम्हाला जमत असेल तर मी तुम्हाला देईन, आणि तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही कुठेही जाऊ. तेव्हा हे असं अवघडात बोलू नको बरं का. कारण आम्ही असा निश्चय करून आलोय, आम्हाला माहिती आहे हे ब्रह्मरसाचं भोजन या भूतलावरती तुझ्याशिवाय कोणीही देऊ शकत नाही. कोणी देऊ शकत नाही. देवा तूच देऊ शकतोस, आणि तू जर असा आम्हाला टाकून बोलायला लागला तर देवा आमचं कसं काय व्हायचं? हरकत नाही देवा, काय म्हणणं तरी तुझं नेमकं काय सांग. माझ्या मागं मागं यायचं म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायचं. हा, जमेल जमेल. तुझ्या मागं मागं यायचं म्हणजे माझ्या मागं फिरायचं नाही तुम्ही. मी सांगतो त्याप्रमाणे वागायचं, मी सांगतो त्याप्रमाणे वागायचं. हरकत नाही. मग असं तुम्ही जर करत असाल ना, मी तुम्हाला देतो. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे माझे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या अवघे. मागं काही शिल्लक ठेवायचं नाही, हातच्या राखून काम करायचं नाही बरं का. अवघं, हा, पूर्ण माझ्या आज्ञेप्रमाणे वागायचं. काही माझ्या आज्ञेप्रमाणे नाही, काही दुसऱ्याच्या आज्ञेप्रमाणे असं जर तुम्ही वागत असाल तर जमणार नाही, जमणार नाही. मग देवाच्या आज्ञेप्रमाणे वागायचं म्हणजे पूर्ण देव सांगेल तसं. आता तिथं बाकी कोणी सांगायला आला तरी ऐकायचं नाही, त्याला म्हणतात अवघं. आता देवाशिवाय कोणाचंच ऐकायचं नाही, कोणाचंच ऐकायचं नाही. बघा ना, त्या गोकुळातला प्रसंगच आहे. हे सर्व गोकुळवासी आहे, त्या पर्वताची पूजा करण्याकरता चालले. कोणत्या? गोवर्धन. आणि गोवर्धन पर्वताची पूजा करण्याकरता प्रत्येक जण चालले. देव म्हटले कुठं चाललाय तुम्ही? गोवर्धन. मी सांगतो त्याची पूजा करायची नाही. हो देवा, अवघड होईल. हे बघा, माझं ऐकायचं आहे तुम्हाला ना, त्या गोवर्धनाची पूजा करायची नाही बरं का. आता गोवर्धनाची पूजा करायची नाही ही बातमी कळाली इंद्राला. इंद्राला कळाली की नेहमी माझी पूजा करणारे आज माझी पूजा करणार. हा कोणी त्या गोकुळात कृष्ण आला आणि त्याचा ऐकायला लागले. बघतो यांच्याकडे म्हटला इंद्र. आणि त्यांनी काय केला? पाऊस पाडायला सुरुवात केली. नुसता पाऊस नाही, शिळा. इतका 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 पाऊस पडायला आला की हत्तीच्या धारासारख्या, सोंडसारख्या धारावर सगळे गोपाळ घाबरले. देवा बघ, तू आम्हाला त्या इंद्राकडे जाताना गोवर्धनाची पूजा करायला जाताना अडवलंच देवा. आता तो आमच्यावरती कोपलाय, तुम्ही चिंता करू नका, मी आहे. आणि त्यावेळी भगवंताने तो पर्वत उचलला करंगळीवरती. आणि सगळेजण याच्या खाली या. आता पाऊस पडू दे नाहीतर आकाश खाली पडू दे, तुम्हाला काय होणार नाही म्हणजे. आता माझ्या ताब्यात आला ना, तुम्हाला काहीही इजा होणार नाही बरं. पण माझं न ऐकता जर तुम्ही त्याचं ऐकायला लागला तर मात्र मग काय खरं नाही बरं का.
तसं अवघे माझ्या मागे मागे, माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. देवाचं म्हणणं एवढंच आहे, विहित कर्माचं अनुष्ठान करा, निषिद्ध कर्माचं अनुष्ठान करू नका. एवढं देवाचं म्हणणं आहे बघा. देवाचं म्हणणं काय? विहित कर्माचं अनुष्ठान करा, निषिद्ध कर्माचं अनुष्ठान करू नका. म्हणजे काय? आपण परवा बोलून गेलो. विहित म्हणजे जे करा म्हणून सांगितले ते करा, जे करू नका म्हणून सांगितले ते करू नका. हेच देवाचं म्हणणं. याच्या पलीकडे देवाचं काही म्हणणं नाही आहे. आणि ते म्हणणं पाळणं फार अवघड आहे. म्हणणं पाळणं फार अवघड आहे. आता ते ग्रस्तात ते मला भेटायला गेले का बाहेर बसले असते. म्हणजे महाराज, मी 2 वर्षापूर्वी माळ घातली, मला झेपली नाही म्हटलं. काय माळ घातली पण झेपली नाही. मी चंद्रभागेत गेलो आणि सोडून दिली. आत्ता आलते मला ग्रस्त भेटले. आणि ती माळ मी सोडून दिली चंद्रभागेमध्ये. आता बायको भांडायला लागल्या म्हणाला, मी वारकरी, तुम्ही पुन्हा माळ घाला. मी सांगितलं अजिबात घालू नका, अजिबात घालू नका. एकदा घालून तुम्हाला झेपली नाही, तुम्ही इंद्रायणी चंद्रभागेत सोडली ना, आता अजिबात घालू नका. म्हणजे महाराज, मी आहे ड्रायव्हर आणि मला ते पाळता येत नाही. मग आता माळ घालूच नका म्हणून सांगितलं मी त्यांना. तुमचा धंदा चालला काय बंद आहे? चालाय. मग आणखी नाही झेपलं तर आणखी सोडणार तुम्ही? ती चंद्रभागा का माळा सोडायला आहे? मी कशा करता सांगवलंय? जे पाळता येत नाही, ते जे पाळा म्हणून सांगितलं ते पाळलं पाहिजे. ते पाळता नाही आलं तर देव म्हणतात तुम्ही माझ्याकडे यायचं नाही, तुम्ही माझ्याकडे यायचं नाही. मी सांगितलंय तुम्हाला, ते झेपत असेल तर माझ्याकडे या, नाहीतर माझ्याकडे येऊ नका. गोपाळ म्हटले, देवा आम्ही येतो का? आम्हाला ते हवं आहे, आम्हाला हवं आहे. मग माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायचं आहे. हरकत नाही देवा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागतो. मग ते कर्म करायचं आहे, विहित कर्म करायचं आहे. पण ते करताना कसं करायचं? हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. ते कर्म करताना सावकाश करायचं, घाई करायची नाही. आणि ते करताना कोणी कोणाशी बोलायचं नाही. कोणी कोणाशी, कीर्तनात आल्यानंतर कोणी कोणाशी बोलायचं नाही. हा काय बाजार नाही, साधन आहे. कीर्तन ही साधन आहे. आणि त्या कर्माचं अनुष्ठान करत असताना घाई करायची नाही, सावकाश करायचं बरं का. हळू हळू, ढाळे ढाळे, केवूतेने एके वेळी निश्चित ठाके. वर्णन केले. रोज नामस्मरण केलं पाहिजे. किती नामस्मरण केलं पाहिजे वारकऱ्याने? कमीत कमी 10,000 तरी नामाचा जप रोज झाला पाहिजे. किती? दररोज. परवा तरी आळंदीमध्ये एक विद्वान कीर्तनकर आहेत, वैराग्यशील आहे. त्यांनी सांगितलं 13 कोटी 1 कोटी जप केल्याशिवाय कीर्तनकाराने कीर्तनच करू नये. कीर्तनकाराने 1 कोटी जप करावा आणि मग कीर्तन करावं. म्हणजे कीर्तनकाराने 1 कोटी आणि टाळकऱ्याने 10,000. पैसे नव्हे, जप. एवढी साधना केली पाहिजे. साधना घडलीच पाहिजे. लक्षात ठेवा, आमच्या जीवनात साधना घडत नाही तेव्हा आमच्यात बदल नाही. माझं हे नेहमी सांगणं आहे बरं का. आपल्यामध्ये बदल का नाही? आपली साधनाच नाही ना. म्हणून तात्पर्य भगवंत त्या गोपाळांना सांगतात, ब्रह्मरसाचं भोजन जर करायचं असेल तर ते कर्माचं अनुष्ठान करायचं आहे. आणि ते करत असताना त्याच्यामध्ये घाई करायची नाही.
घाई करायचं नाही. आज लोकांना काय वाटतं, झटपट मिळालं पाहिजे. काय झटपट, सकाळी माळ घातली की संध्याकाळी पांडुरंगाचा साक्षात्कार. हा, एवढ्या गतीनं घडलं पाहिजे म्हणतात. आणि संत महात्मे सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठली कृपा केली. अनेक जन्म आम्ही त्याची साधना केली, तेव्हा कुठं देवाने आमच्यावरती कृपा केली. हा, भगवान सांगतात ती साधना करायची आहे. ब्रह्मरसाचं भोजन तुम्हाला पाहिजे, आणि ब्रह्मरसाचं भोजन जर करायचं असेल तर ती साधना सावकाश केली पाहिजे. आणि ती साधना करत असताना मौन पाळलं पाहिजे. आणि असं ही साधना जर तुम्ही कराल तर भगवान सांगतात मी तुम्हाला नक्की देईन. एवढ्यावर थांबलं नाही म्हणतात ते. आणखी एक अट आहे माझी, हे तुम्हाला जर ब्रह्मरसाचं भोजन हवं असं वाटत असेल तर तुमच्या चित्तामध्ये जी विषयाची आसक्ती आहे ती टाकावी लागेल. ती टाकावी लागेल. ती टाकून तुम्हाला हे अनुष्ठान करावं लागेल. असं टाकायला पाहिजे म्हणून सांगितलं. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. तुम्हाला ब्रह्मरसाचं भोजन जर सेवन करायचं असेल तर चित्तामध्ये जी विषयाची आसक्ती आहे ती टाकावी लागेल. टाका, सांडा, घाटे. घाटे शब्द वापरला का, ते मर्यादित सुख आहे, ते खरं सुख नाही. घाटे कशाला म्हणतात, वाजवायची घाटी वेगळी, इथं घाटे शब्द आहे. हरभऱ्याचे घाटे, हरभरे असतात ना, ओले ओले, त्या झाडाला लागले ते असतं, त्याला काय म्हणता तुम्ही? मग आमच्याकडे मराठीमध्ये त्याला घाटे म्हणतात, हरभऱ्याचे घाटे. हां, हरभऱ्याचे घाटे ते ओला असताना खायला फार चांगले लागतात बरं. हरभरे 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 घाटे. मला त्यातला भाव सांगायचा आहे, असू दे, नंतर मला शिकवायचं. त्याला घाटे म्हणतात. ते किती खा पोट भरत नाही. किती खा पोट भरत नाही, ते खावत असं वाटतं. तसं विषयाचं किती सेवन करा तृप्त होत नाहीत माणसं. मग ते काय करा, टाकून द्या. हां, जी आसक्ती आहे ना, हां, ती किती तुम्ही तरी सेवन करण्याचा प्रयत्न केला तरी तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. हां, म्हणून त्या हरभऱ्याच्या घाट्यासारखं ते मर्यादित सुख आहे. सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आणि असं तुम्ही जर कराल ना, मग मी तुम्हाला देईन. कसं देईन? आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. पुरी म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. आधी देतो पोटभरी. याप्रमाणे तुम्ही जर वागाल तर भगवान सांगतात मी तुम्हाला पोटभर देतो. देवा देणार का? आश्वासन देणार.
देणं वेगळं आणि आश्वासन देणं वेगळं बरं का. आश्वासन देतात कोण देतात? मंत्री वगैरे काय असेल ते. तुमचं काम करणार म्हणजे करणार असं म्हणत 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 5 वर्ष निघून जातात. 5 वर्ष निघून जातात. मग निवडणूक जवळ आली ते म्हणजे ह्या 5 वर्षात मात्र काम तुमचं नक्की करू बरं का. केलेलं जाऊ दे म्हणतात ते सोडून द्या आता. पण आता निवडून आलं की पहिलं तुमचंच काम करा. तेव्हा तसं तू आम्हाला आश्वासन देत नाहीस ना. आजी देतो पोटभरी. देव म्हटला मी काय मंत्री नाही. मंत्री नाही आहे, देव आहे. आणि देव एकदा बोललं की ते पूर्ण करतो बरं का. बोललं की पूर्ण करतो. म्हणून भगवंतांनी सांगितलं आजी. आजी म्हणजे आज म्हणजे वर्तमान काळ. याच जन्मामध्ये मी तुम्हाला ब्रह्मरसाचं भोजन देईन का. मला माहिती आहे या जन्मामध्ये जर ब्रह्मरसाचं भोजन नाही मिळालं तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तेव्हा आता हा जन्म तुमचा वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला याच जन्मामध्ये मी ब्रह्मरसाचं भोजन देईन. बरं नक्की हो दिलंय मी आतापर्यंत अनेकांना. कोणाला दिले? ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना करता ब्रह्मरसाचं पारणनाम भोजन देवानी केलं आणि तिथं आम्ही पावणे म्हणून गेलो आणि त्या पंक्तीला बसलो आम्हालाही मिळालं. म्हणजे अर्जुनाला ब्रह्मरसाचं भोजन देवानी दिलंय. मग अर्जुनाला मी दिले ह्याच अवतारात दिले. तुम्हाला ह्याच अवतारात देणार बघ. आणि ते असं देणार तुम्हाला त्याचा अनुभव येईल. काय पुरी म्हणाल तोवरी. ज्याने ब्रह्मरसाचं भोजन पोट भरल्याची लक्षणं सांगितली बरं का. पोट भरले कशावरून ओळखावं? हात फिरून बघावा पोटावर. पोट भरल्याची लक्षणं आहेत. ढेकर येतात. ढेकर येतात का आणावे लागतात? येतात. पोट भरले की ढेकर येतातच. तेव्हा मला त्याचा अनुभव आहे. मी तुम्हाला असं देईन तुमच्या मुखातून असे उद्गार येतील पुरे. तुमच्या मुखातून उद्गार येतील पुरे पुरे. कृतकृत्य झालो. कृतकृत्य इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुमच्या मुखातून अशी उद्गार येतील. म्हणून एक ब्रह्मज्ञानाने पोट भरतं आणि एक अन्नाने पोट भरतं. कशाने भरतं? एक जेवल्यानंतर पोट भरतं आणि एक ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पोट भरतं. म्हणून आपल्याकडे कोणीही काही मागायला आला ना त्याला जीव घालायचं. बाकीच काय द्यायचं नाही. बाकीचं तुम्ही त्याला काय दिला तर तो पुरे म्हणत नाही बरं. पुरे किती दक्षिणा दिल्यानंतर पुरे म्हणेल. पण तुम्ही तिला जेवायला घाला पुरे पुरे म्हणतो. पुरे तुम्ही बाकी काहीही द्या. पुरे हे उद्गार मुखातून येत नाहीत. पण एक जेवल्यानंतर पुरे शब्द येतात आणि एक ब्रह्मज्ञान झाल्यानंतर. म्हणून भगवंताकडे हे ब्रह्मरसाचं भोजन मागण्याकरता गेले आणि ते ब्रह्मरसाचं भोजन भगवंताने त्या गोपाळांना दिलं. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. विठोबा Thank you.
चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. त्या भगवंताने गोकुळामध्ये चरित्र केलं आणि त्या चरित्राचं उच्चारण करावं. ते करण्याकरता थोडासा आपण प्रयत्न करू. एक भाव या अभंगाचा प्रगट केला. दुसरा भाव आता सांगतो. भगवंताने चरित्र करून त्या गोपाळांना खाऊ घातलं बरं का. त्यांना जसं ब्रह्मरसाचं भोजन हवं होतं तसं त्या गोपाळांना दही दूध लोणी सुद्धा खायला हवं होतं बरं. म्हणून ते गोपाळ देवाकडे गेले. देवा, आमच्याच घरात आहे पण आम्हाला खायला मिळत नाही. आमच्याच घरामध्ये आहे पण आमच्याच घरातली माणसं आम्हाला खायला देत नाहीत. मग काय करतात? देवा, सगळंच्या सगळं मथुरेला जातं. मथुरेला जातं. ज्याच्या घरामध्ये दही दुधाची माणसं सगळं विकायला बाजारला पाठवतात. घरात काय नसतं, सगळं दूध डेअरीलाच. पाहुणा आला तर दूध नाही, त्याला कोराच्या का दूध सगळं डेअरीला घातलं. घरात शिल्लकच नसतं. त्याही काळामध्ये दही दूध त्या गोकुळामध्ये पुष्कळ होतं पण सगळं मथुरेला जात होतं. तेव्हा सगळी त्या गोकुळातली जी गोपाळ होती ना, ती पाप्याची पितर होती. प्रत्येकाची हाडं दिसत होती. देवाने विचारलं का? देवा, आमच्याच घरातलं आम्हाला खायला मिळत नाही, ते बाजाराला जाते. असं का? म्हणले हरकत नाही. म्हणली तुम्हाला तुमचं देतो खायला थांबा. म्हणून दोन प्रकाराने देवाने ते खाऊ घालण्याचं काम केलं बरं. ज्या गवळणी जर मथुरेला चालल्या तर त्यांना अडवायचं. त्यांना अडवायचं, त्यांच्या आडवं जायचं बरं का. एक काम केलं देवाने. आणि दुसरं काम केलं, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये दही दूध होतं त्यांच्याच घरातलं त्यांना माहीत न होता त्यांच्या घरातल्या मुलांना खाऊ घालायचं काम केलं. आणि ते खाऊ घालण्याकरता देवाला नाईलाज इलाज म्हणा चोरी करावी लागली. देवाला खायला कमी पडलं म्हणून देवानी चोरी केली नाही. त्यांच्याच घरातल्या मुलाला घरातली माणसं खायला देत नव्हती म्हणून त्यांच्याच घरातलं त्यांना चोरून खाऊ घातलं बरं का. हे फक्त देवानीच करावं, आम्ही तुम्ही नाही बरं का. देवानीच करा. म्हणून सर्व गोपाळांना देव घेऊन निघाले आणि एका गवळणीच्या घराकडे निघाले. सांगितलं, गोपाळांनो, आज आपल्याला या घरामध्ये प्रवेश करायचा. प्रवेश करायचा. मला देवा कसं काय शक्य आहे? घराला कुलूप लावलंय किंवा ते दार लावलेले आत ते आहेत, आपण त्या घरात जाणार कसं? हे बघा, फक्त माझ्या मागं यायचं, चौकशा करायच्या नाही. चौकशा करायच्या नाही. तुम्हाला खायला पाहिजे ना? हो, मग असं करा, प्रत्येकाने डोळे झाका. प्रत्येकाने डोळे झाका. हां, डोळे झाका म्हणल्यानंतर झाकायचं आणि उघडा म्हणल्यानंतर उघडायचं. एक त्यात असा गोपाळ होता, त्यांनी काय केलं, असे डोळ्यावरती आत ठेवले पण फटीतून पाहत होता. हां, म्हणजे देव सगळ्याला डोळे झाका म्हणतो. म्हणजे एकाने काय केलं, डोळे झाकलेच नाही, त्याने झाकल्याचं सोंग केलं. देवाने सांगितलं डोळे उघडा. उघडा म्हणलं तर सगळे गोपाळ बाहेरचे आत, जो फटीतून बघत होता त्याला बाहेरच ठेवलं. हां, जो चोरून बघत होता ना त्याला आत नेलंच नाही, त्याला बाहेरच ठेवलं. मग सगळे गोपाळ आत गेले. आता आत गेल्यानंतर सांगितलं, बघा इथं दही दूध भरपूर आहे, म्हणजे देवा भरपूर आहे, पण शिंक्यात आहे, आमची उंची पुरत नाही. त्या काळात शेड्या नव्हत्या आणि हे उंचीवरचं दही दूध देवा कसं काय खायचं?
मी काय सांगितलंय, मी सांगतो तेवढं ऐकायचं, मी सांगतो तेवढं ऐकायचं. म्हणजे आयगडिया म्हणले, मी सांगतो तुम्हाला, काही गोपाळ खाली वाका, जे मोठे आहेत त्यांना खाली वाकवलं, त्याच्यापेक्षा लहान त्याच्यावरती, त्याच्यापेक्षा लहान त्याच्यावरती, आणि काही गोपाळ असे बाजूला उभे केले आणि सांगितलं मी आता यांच्या पाठीवरती चढतो, हां, आणि जे शिंक्यात ठेवलेलं ते दही दूध लोणी आहे ना, हां, मी ते फक्त असं वाकडं करतो, वाकडं केल्यानंतर माझ्या दोन्ही खोपराला धारा लागतील, प्रत्येकाने जी रिकामे त्यांनी खायचं काम करायचं. शिंके लाविले दुरी होतो तिघांची मी वरी, वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. खाण्याचा कार्यक्रम संपला. काही गोपाळ म्हणले, देवा रिकामे होते त्यांना खायला दिला, आमच्यावरती तो उभा होता, आम्ही उपाशी राहिलो. म्हणले दुसऱ्या घरात ह्यांना वाकवायचं आणि तुम्हाला खायला द्यायचं काय? हां, ह्या 5 वर्षामध्ये ज्यांना खायला मिळालं म्हणजे ना त्यांना पुढच्या 5 वर्षात खायला द्यायचं नाही. तसं भगवंतांनी ह्या घरात तुम्हाला खायला मिळालं, तुम्ही वाकला होता, आता वाकलेल्या माणसाला खाता येतं का? ज्यांनी खाल्लंय त्यांना त्या घरात गेल्यानंतर ते वागतील, तुम्ही खायचं काम करा. असं देवानी हा एक उद्योग चालू केला बरं का. रोज एकाचं घर, रोज एकाच्या घरामध्ये गंमत अशी, देव जात होता अनेकांच्या घरातलं, त्या गोपाळांना खाऊ घालत होता, फक्त देव खाण्याचं निमित्त करत होता. देव खाण्याचं निमित्त करत होता आणि सगळ्यांना खाऊ घालत होता. एक दिवशी एका गवळणीने विचार केला, खरंच गोपाळासहित देव आपल्या घरामध्ये आला होता आणि आमच्या घरातलं दही दूध येणं खाल्लंय. सांगितलं, कृष्ण आमच्या घरात आला होता ना, आमच्या घरातलं दही दूध खाल्ले ना, आता पुन्हा घरात ये, तुला बांधूनच घालते. ती गवळण काय म्हणली, तुला बांधूनच घालते. देव म्हटले, हरकत नाही, कोण कोणाला बांधते मी बघतो. कोण कोणाला बांधते मी बघतो. आणि ज्या गवळीने भगवंताला तंबी दिली होती, तुला बांधून घालतो, त्याच रात्री देव तिच्या घरात गेले. रात्री गाढ झोपेत गेले. नवऱ्याच्या दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ मारली, दोघांची गाठ मारली आणि देव निघून आले बरं का. निघून आले. आता त्या गवळणी पहाटे 4:30ला उठत होत्या, आताच्या गवळणी सकाळी 7:30ला उठतात. काय 7:30ला उठतात का? पहाटे उठून गवळणी काय करायच्या, प्रातःकाळी गवळण घुसण घुसळीती. प्रातःकाळी उठावं आणि त्या प्रातःकाळामध्ये घुसण घुसळावं, तो काल चांगला आहे बरं का. आताच्या गवळणी काय करतात, थोडा बदल आहे. आताच्या गवळणी उठतात, पण उठून प्रातःकाळी कबशी विसळती, इथं घुसळती आणि इथं विसळती. प्रत्येकाच्या घरात सकाळी कबशाच वाजतात का, तोच कार्यक्रम असतो सकाळ सकाळी. आता 4:30-5ला ती गवळण उठण्याचा प्रयत्न करते. उठत असताना वेणीला हिसका बसला. ती म्हणते, का हो पहाट झालेली तुम्हाला कळत नाही? आता त्याच्याही विण्याला हिसका बसला, ह्याच्या दाढीला बसला नसेल. ती म्हणते, माझ्या दाढीला तू का ओढतेस? ती म्हणते, माझ्या विण्याला तुम्ही का ओढताय? बघता दिवा लावला तर गाठ मारलेली आहे. आता गाठ मारलेली आहे, बाहेर जायचं कसं? सोडल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, सोडेना बरं का. कापण्याचा प्रयत्न केला, कापेना. काडी लावण्याचा प्रयत्न केला, जळेना. सगळे प्रयत्न केले, थकल्या त्या गवळणी. आता काय करावं? त्या गवळणीच्या लक्षात आलं, हे कृष्णाचंच काम आहे, हे काम कृष्णाचंच आहे. म्हणून तिने आता ठरवलं, त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. आता पर्याय नाही. आता ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर वरात जशी बाहेर पडते तशीच हो. फक्त वरातीत वेगळं असतं, नवरा पुढं असतो आणि बायको मागं असते. इथं वेगळं होतं, बायको पुढं आणि नवरा मागं. आता ही वरात निघाली, गल्लीतली पोरं
टाळ्या वाजवायला लागली बरं का. आणि अशी ती वरात नंद राजाच्या दार गेली. बघ यशोदे यशोदे, बघ तुझ्या मुलाने काय पराक्रम केलाय, बघ गाठ मारल्या तुझ्या मुलाने. मग प्रयत्न केला जाण्याचा, तोडण्याचा, कापण्याचा, सुटेना आम्ही तुझ्या मुलाकडे आलोय, बघ तुझ्या मुलाला सांग. भगवंत आले बाहेर वर. आणि भगवंत म्हटले, तू काय म्हटली होतीस, बांधून घालते, मला बांधून घालते म्हणले, म्हणून मी तुला बांधलं म्हणले. आणि भगवंतांनी दृष्टी टाकल्याबरोबर ती गाठ सुटली बरं. म्हणून असा तो परमात्मा अनेकांना त्या गोपाळांना घेऊन प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन अशा खोड्या करायच्या आणि खाऊ घालायच्या. असं करता 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 एवढ्या खोड्या वाढल्या, एवढ्या खोड्या वाढल्या, देवाच्या खोड्या थांबेनात. आता थांबवायचं कोणी, म्हणून तक्रारी सुरू झाल्या. म्हणून रोज एक गवळण यशोदे मातेकडे यायची. यशोदे तुझा मुलगा माझ्या घरात आला होता, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके ओ तोडिले, दया दुधाते बक्षिले, उलंडिले ताकाते. रोज तक्रार सुरू झाल्यावर यशोदे मातेने ऐकावं आणि सोडून द्यावं, ऐकावं सोडून द्यावं. बराच काळ गेला, गवळणीने विचार केला, एवढ्या तक्रारी केल्या पण यशोदा काही मनावरती घ्यायला तयार नाही. म्हणून सगळ्या गवळणी ठरवले, बघा उद्या सगळ्यांनी ग्रामपंचायतीच्या चौकात या, मोर्चाच काढायचा. काय मोर्चाच काढायचा. आणि सर्व गवळणी त्या नंदराजाच्या दारामध्ये आणि यशोदेच्या दारामध्ये जाऊन त्या गवळणी सांगायला गेल्या, बघ आता आम्ही कंटाळलो, तुझा मुला खोड्या काय थांबवना, तू काय मनावरती घेनास. तेव्हा काय ठरवले, काय नाही म्हणजे आम्ही आता बागलकोट सोडून जायचं ठरवलं. बागलकोट सोडून जायचं ठरवलं. तुम्ही काय ऐकन असा, 1 वाजता गाडी जाऊ आता जाऊ. यशोदा माता म्हटली, तुम्ही गाव सोडून जाऊ नका, मी माझ्या मुलालाच गावाच्या बाहेर पाठवते. काय तुम्ही जाऊ नका. म्हणून एक शास्त्र आहे, जर आपल्या मुलामुळं जर गावाला त्रास होत असेल तर आपण मुलाचा त्याग करावा, गावाचा त्याग करू नये बरं का. आणि यशोदेला शास्त्र माहिती होतं, आपल्या मुलामुळं जर गावाला त्रास होत असेल तर आपण मुलाचाच त्याग करावा. म्हणून कृष्णाला बोलवलं, कृष्णा आता तू घरात राहायचं नाही, शाळेला जायचं. आणि लहानपणातली शाळा कुठली, अंगणवाडी. आता तू राहायचं नाही. म्हणून त्या काळातली शाळा म्हणजे गायींचं वळण करणं. आणि गायी राखण्याकरता भगवंताला पाठवलं. आणि देव निघाली गायी गोपाळ यमुनेच्या, याप्रमाणे गायी राखण्याकरता देव निघाले. आता निघाल्यानंतर प्रत्येकाने आपापली शिदोरी घेऊन निघाले बरं का. पण त्या काळामध्ये हॉटेल नव्हते, हॉटेलची व्यवस्था नव्हती. पूर्वी माणसं पंढरपूरला चालली की काय घेऊन जायचे, शिदोऱ्या. आता माणसं नेत नाहीत का, प्रत्येक स्टॉपला गाडी थांबते, तिथं हॉटेल असतं. म्हणून पूर्वी शिदोरी बरोबर असायची बरं. म्हणून प्रत्येकाला सांगितलं शिदोऱ्या घेऊन या. आणि देव गोपाळ निघाले गायी राखण्याकरता. आणि त्या वनामध्ये गेल्यानंतर भगवंतांनी काय केलं, गायी त्या वनामध्ये चरण्याकरता सोडल्या.
आणि सर्व गोपांना त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये बोलवलं आणि खेळ मांडला. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचते वैष्णव बाई रे. त्या गोपांच्या समवेत देवानी खेळ मांडलेला आहे. हा अनेक प्रकारचा खेळ देवानी खेळा बरं का. हमामा, हुतुतू, लगोरी, कबड्डी. आता ही फक्त नावं राहिले, कोणी खेळतच नाही. खेळलं पाहिजे बरं का. खेळण्याने आरोग्य चांगलं राहतं. खेळण्याने आरोग्य चांगलं राहतं. म्हणून पुरुषाकरता खेळ सांगितले आणि बायांच्या करता जातं बरं का. पाटा वरुटा. आता हे गेलं बरं का. जातं म्हणता म्हणता कधी जातं जातं म्हणत गेलं ते कळालंच नाही. तेव्हा सगळी व्यायाम महिला वर्गाचे थांबले आणि आजार वाढले. गुडघे दुखी, कंबर दुखी, मान दुखी. मग जाता दवाखान्यात बेल्ट लावून बसा. व्यायाम थांबला हो. आता धुणं धुताना सुद्धा त्या मशीनमध्ये टाकलं की बटन दाबलं की गर 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 फिरतंय, बाहेर येतंय. वाळून येतात बाहेर वर कपडे. मळ तसाच राहतोय. मळ व्यायाम राहिला नाही. म्हणून गोपाळांना खेळ खेळायला सुरुवात केली. अनेक खेळ खेळता खेळता देवाने विचार केला आहे ना, खेळाचा आनंद दिला. पण इथं यमुना आहे, त्या गायी आहेत बरोबर, इथं वृक्ष आहे, विले आहेत, ह्यांना कोणता आनंद द्यावा म्हणून देवाने वेणू वाजवला. आणि त्या वेणूतून सर्वांना आनंद दिला. आणि त्या वेणूचा परिणाम वृक्षावरती, पक्षावरती, गायीवरती आणि यमुनेवरती झाला. यमुना जळ स्थिर स्थिर वाही, रवी चालता रवी मंडल चालता स्तब्ध होय, शेष कुर्म वराह चकित राही, बाळा स्तन देव विसरली माई, वृंदावनी वेणू कवना जागे माई वाजी. त्या पाण्यावरती परिणाम झाला, गायीवरती परिणाम झाला. या सूर्याला वाटलं वेणू ऐकत राहावं, तो थांबला 12 वाजता जाग्यावरच. रवी मंडल चालता स्तब्ध. खेळ खेळावा वेणू वाजवावा, खेळ खेळावा वेणू वाजवावा. असं करता करता देवा म्हणले खेळ खेळून देवा भूक लागली. भूक लागल्या. आता आमचं खेळामध्ये लक्ष नाही, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. पोटात भूक लागली तर कीर्तनातही लक्ष लागत नाही. तुम्हाला खाऊ घालून बसवलंय पण थोडं थोडं दिले दिसते, त्या दिलं तसं. त्या गोपाळ म्हणले देवा आता आमचं लक्ष खेळामध्ये लागणं, आम्हाला भूक लागलेली. मग बोलता काय म्हणले, थांबवा ना खेळ. आणि खेळ थांबवाने आपापल्या शिदोऱ्या आणा. आणि सर्वांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या. एकत्र केल्या आणि ते गोपाळ असे कमलाकार बसवले. अतिशय रमणीय दृश्य आहे. स्वर्गातून देव पाहत आहेत. संतांनी वर्णन केले त्या काला मांडीला ओ काला मांडीला, नवलक्ष मिळून काला मांडीला. किती गोपाळ होते? 9 लक्ष गोपाळ होते, 9 लक्ष गायी होत्या. आणि ते कमलाकार बसवले देवाने. आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून मध्यभागी ते हे बघण्याकरता हेलिकॉप्टरमध्ये जावं लागेल दृश्य पाहण्याकरता. पण स्वर्गातल्या देवानी वरून पाहिलं काय दृश्य आहे. देवानी काय तिथं खेळ मांडलेला आहे. आता सर्वांना हा काला देणार आहे, आपणही जाऊ. पण बाबा हा आम्हाला देणार नाही. आम्ही पंक्तीत बसलो आणि उठवला तर अपमान होईल, मग काय करावं. त्यांनी विचार केला आता हे गवळ्याची पोर आहे. आता सगळी एवढी काला खाल्ल्यानंतर ही कुठे येणार? यमुनेलाच हात धुयाला येणार. यमुनेलाच. म्हणून एक नियम आहे, खाल्लेल्या ताटात हात धुवू नये. खाल्लेल्या ताटात हात कधीही धुवू नये बरं का. पूर्वीपासून पद्धत आहे. मग कोणी म्हणे इथं पुसायला काय हरकत आहे, रुमालाला पुसून पण चालत नाही बरं का. पुसून चालत नाही, ते पाण्याने धुरलं पाहिजे बरं का. म्हणून सगळे गोपाळ आता यमुनेच्या त्या डोहाकडे हात धुयाला जाणार. देवानी जाणलं
त्या यमुनेच्या डोहामध्ये माशाच्या रूपाने स्वर्गातले देव आले आणि यांच्या हाताची शीत यांना खायला मिळतील. तेव्हा सांगितलं गोपाळांना, कोणीही आज यमुनेच्या डोहाकडे हात धुयाला जायचं नाही, खबरदार, कोणी जायचं नाही. का? देवानी जाणलं यांना काल्याचा शीत सुद्धा द्यायचा नाही. का? हे खाण्याच्या योग्यतेचे नाही, खाण्याच्या योग्यतेचे नाही. मग देवा काय करायचं? आज तुम्हाला एक युक्ती सांगतो. हां, सगळ्यांनी तो काल्याचा प्रसाद खायचा, पण आपली हक्काची जागा आहे. कुठली? तिरी सांगा ते. लहानपणी असं शिंबूड काढायचं ना, असं पुसायचं. लहानपणी पद्धत कशी? शिंबूर आला की असा हाताने ओढायचा आणि तो इथं पुसायचा. आता बदल काय झालाय? आला की तो रुमालात घ्यायचा आणि खिशात ठेवायचा. म्हणजे ही हक्काची जागा आहे. प्रत्येकाने प्रसाद खायचा आणि इथंच हात पुसायचे. का हो? इथं देव नाही, इथं देव नाही, म्हणून इथं पुसावं. आणि मारायचं असं तर इथंच मारावं बरं. कुठं तरी मारू नये, पाठीवर डोक्यावर मारू नये, इथंच मारू, म्हणजे देवाला लागत नाही बरं. म्हणून सर्वांना सांगितलं, आता सर्वांनी प्रसाद खायचा. आणि भगवंतांनी तो प्रसाद वाटला आणि देव वाटण्याकरता प्रवृत्त झाले. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्या रे दैवात, घ्या रे दैवात, ज्ञानेश्वर केला आणि भगवंतांनी सर्वांनी तो काला वाटला. असाच प्रसाद, असाच ब्रह्मरसाचाही प्रसाद भगवंतांनी सर्वांना वाटला. म्हणून तुकोबराय तिथं वर्णन करतात, आजी देतो बोटवरी याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तू हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका बरो पोटे, आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं, आम्हाला जसा काल्याचा प्रसाद मिळतो देवा तसा एकदा आम्हाला ब्रह्मरसाचं भोजनही मिळावं बरं का. आणि एकदा ब्रह्मरसाचं भोजन मिळालं की आपलं जीवन तृप्त होईल. जे गोपाळांना दिलं तेच आम्हाला द्यावं. त्या काळामध्ये भगवंताच्या सानिध्यात गोपाळ होते, आता वारकरी आहेत बरं का. तिथं गोपाळ आणि आता वारकरी. काला खाण्याकरता गोपाळ लागतात, कलियुगामध्ये काला खाण्याकरता वारकरी लागतात. आपण वारकरी होऊन त्याच्या सानिध्यात जावं, नक्की तो आपल्याला देई, नक्की आपलं जीवन तृप्त करी. अशी त्या भगवंताने आमच्या तुमच्यावरती कृपा करावी, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. झालेली सेवा समर्पित करायची आहे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, क्षमा करणे संती नव्यंगभूत युक्ती,
नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम, याल तरी यावे लागे. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.